श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या खानापूर येथील नागेश्वर जागृत देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। दरवर्षी श्रावण महिन्याच्या नागपंचमीच्या या पवित्र सणाच्या दिवशी येथील यात्रा भरत असते। या यात्रेच्या निमित्ताने येथे दूरवरून भाविक भक्त येत असतात। या जागृत देवस्थान मंदिराचे 4 पिढ्यांपासून म्हस्के पाटील हे पुजारी म्हणून काम पाहत आहेत। यावेळी येथील पुजारी विठ्ठल म्हस्के म्हणाले की ज्या भक्तांना गंडमाळी, रोगीण, नागिन, वारुळ आणि मानेवर असलेली गंडमाळ असेल त्यांना एक दोरी दिली जाते। ही दोरी जो भक्त 3 वेळेस ही दोरी घेईल तो रुग्ण बरा होतो, अशी व्याख्याता या जागृत नागेश्वर देवस्थानची आहे। विशेष करून या पवित्र सणाच्या दिवशी खानापूर गावामध्ये कुठल्याही प्रकारचे पदार्थ तळण्यात येत नाहीत। संपूर्ण गाव आनंदाने मोठ्या उत्साहात या यात्रेमध्ये सहभागी होते। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी खानापूर प्रतिनिधी इसाक शेखसह मुनेर सय्यद। आपण इथले पुजारी आहात, ही आपली पूर्ण माहिती सांगा बरं। पहिले 3 पिढ्या झाल्या म्हणा। गणमाळ 3,000 गणमाळ, नागिन, आता पहिला वारुळ। आता ही 4थी पिढी चालू आहे, 26 वर्ष चालू आहे। लांब लांबचे बाहेरचे लोक येतात, बरे होऊन जातात। घेणं सखुशी ना हक्का नका देऊन। दरवर्षी होतं का? दरवर्षी पंचमीच्याच निमित्तानं होतं का? हा, पंचमीला द्वारा बांधत्या। हं. 11 महिने चालते। हा, 4 महिने बंद राहते। आपलं पूर्ण नाव सांगा ना। आपलं पूर्ण नाव सांगा। विठ्ठल चंद्रभान म्हस्के। आपण किती दिवसापासून पुजारीचं काम करता? हा, आपण किती दिवसापासून पुजारीचं काम करता? 26 वर्ष झाले। ठीक आहे। आणि हे वगडकेर होतं ना, हो, हे इकडे जायला 3रं वर्ष आहे मंदिरात। 4थ्या पिढी पण त्याची पूजा नाही झाली, पहिलीच पूजा झाली। ओके, धन्यवाद। आपल्याबरोबर हरिभक्त परायण सुनील महाराज आदी काही आहेत, की या नागेश्वर मंदिराची थोडी माहिती सांगत आहे। आमच्या गावातील जागृत देवस्थान नागेश्वर महाराजांची पंचमीला यात्रोत्सव करतो। आणि या मंदिराची म्हणजे एक खासियत म्हणजे का इथं लांबून दरवर्षी सालाबादप्रमाणे दरवर्षी बाहेरून लोक येतात। आणि मग इथलं कोणाला नागिन, गणमाळ वगैरे झालं तर इथं दर्शन घेऊन गेलं तरी इथलं सगळं बरं होऊन जातं पूर्णपणे। पुढं दवाखाना करायची गरज पडत नाही, काही नाही। जागृत देवस्थान आणि महाराजांची अशी दोरी दिली ना ते सगळं त्यांना फरक पडून जातो। आणि 4 पिढ्यांपासून समजा म्हस्के परिवाराच्या इथले हे पुजारी आहेत, त्यांच्या आधिपत्याखाली चालू आहे आता हे नागेश्वर दोरी द्यायचं आहे ते। पण सगळ्याला गुण वगैरे एकदम पडून जातो। काय एकदम जागृत देवस्थान आहे आमचं। धन्यवाद। धन्यवाद।